अशा रीतीने देशभरामध्ये सध्या आंदोलनाची चर्चा असतानाच महाराष्ट्रामध्ये मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईंचा धडाका गाजतोय। खासगी हॉटेलांवरती कारवाई करणाऱ्या एफडीएनं मंत्रालयातल्या कॅन्टीनला क्लीन चिट दिली, पण वकिलांमार्फत केलेल्या तपासणीत मात्र मंत्रालयातल्या कॅन्टीनमध्ये माशा आढळल्यात। तसंच पाण्याच्या ड्रेनच्या जाळ्या उघड्या होत्या, फ्रीजमध्येही अस्वच्छता होती, बेसिनचा परिसरही अस्वच्छ असल्याचं वकिलांनी दिलेल्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। केवळ खासगी आस्थापनांना लक्ष्य करणं चुकीचं आहे असं म्हणत हायकोर्टनंच एफडीएची कानउघाडणी केली आणि मंत्रालयाच्या कॅन्टीनची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले। त्यानुसार 4 वकील आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांची टीम दुपारी मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये धडकली। तपासणीमध्ये अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आणि त्यामुळे मंत्रालयाचं हे कॅन्टीन तात्पुरतं बंद करण्याचं त्याला टाळं ठोकण्याची नामुष्की ओढवली। काय मनापासून आपण इथे साफसफाई स्वच्छतेकडे आणि जेवणाचं लक्ष देतो। आपण नीटनेटकं झाकून ठेवणे, मुलांना हे ताकीद देणे, कॅप बनायला सांगणे, हँडग्लोव्ह घालायला सांगणे, आपले मनापासून इथे आमचे प्रयत्न आटोकाट चालू असतात। चांगला असतो, कधी आपण चुकून गडबड कधीतरी मीठ कमी जास्त होतं असतं। ते काही लोक त्या दिवशी एकदा बोलले एक माणूस भात चांगला आहे, थोड्या वेळ म्हणतो एक माणूस बरोबर नाही, त्याचं प्रत्येकाच्या प्रतिक्रिया थोडं अलग असतात। कुणाला कधी कमी मीठ कमी जातं, आज चुकून कधीतरी घाई गडबडीत होतं काहीतरी चुकून। आता मुळात कोर्टाने एफडीएला नक्की काय सुनावलंय, कोर्ट काय म्हणालंय हेही आपण पाहूयात। कोर्टाने एफडीएची खरडपट्टी काढली आहे। वकिलांच्या पथकाकडनं मंत्रालयाच्या 3ही कॅन्टीनचा अहवाल सादर। पथकानं केलेल्या मंत्रालयाच्या तपासणीमध्ये अनेक त्रुटी, चप्पलचा स्टँड कॅन्टीनच्या फ्रीजपेक्षा बरा असंही कोर्टाने नमूद करत खडसावलंय। फ्रीजचा डिफ्रॉस्ट अतिशय घाणेरड्या अवस्थेत असल्याचं निरीक्षण होतं कोर्टाचं। मंत्रालयातील उपहारगृहामध्ये 98% नियमांची पूर्तता, हा अहवाल खोटा असंही कोर्टाने म्हटलं। मंत्रालयातील उपहारगृहाला देखील नोटीस देण्याच्या सूचना देण्यात आल्या। याचिकाकर्त्याचा परवाना रद्द करण्याऐवजी इम्प्रूव्हमेंट नोटीस देण्याचं एफडीएकडनं मान्य करण्यात आलं।